भारतीय जनता पार्टी के संगठनात्मक सशक्तिकरण और नेताओं के नेतृत्व पर विश्वास दिखाते हुए कांग्रेस के कई वरिष्ठ पदाधिकारियों ने आज भाजपा में प्रवेश किया। इस भव्य पक्ष प्रवेश समारोह में जहां भाजपा के प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ पारवे और महाराष्ट्र के राजस्व मंत्री चंद्रशेखर जी बावनकुळे ने स्वागत किया, वहीं भाजपा के विकासात्मक कार्यों में भागीदारी का संकल्प भी लिया गया। इस कदम में उमरेड और भिवापुर क्षेत्र में भाजपा की स्थिति और मजबूत हुई है। आइए जानते हैं इस समारोह के प्रमुख आयोजकों और नेताओं के बारे में, जिन्होंने पार्टी में नई ऊर्जा और विश्वास का संचार किया है। उमरेड विधानसभा क्षेत्रातील दोन्ही पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी आज पंचायत समितीचे सभापती, पंचायत समिती आमचा उपसभापती, भिवापूरचा आमचा उपसभापती या सर्व लोकांनी असंख्य कार्यकर्त्यासहित आज भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला आहे। खऱ्या अर्थाने हे भगदाडच म्हटलं जाईल, कारण काँग्रेसमध्ये आता कुणाचा पायपूस कोणाच्या हातात राहिलेला नाही आहे। मी अगोदरही म्हटलं होतं की आता नेतृत्व राहिलं नाही। शेवटी ग्रामीण भागाचा विकास जर करायचा असेल तर भारतीय जनता पार्टी हाच एक पक्ष आहे जो ग्रामीण भागाचा विकास करू शकतो, शहरी भागाचा विकास करू शकतो आणि हे सर्व लोक विकासाकरता आता भारतीय जनता पार्टीत आले आहे। आज भारतीय जनता पार्टीमध्ये आमच्या पंचायत समितीचा आमचा सभापती नागबीळकर ताई, पंचायत समितीचा आमचा उपसभापती सुरेश लेंडे, भिवापूर पंचायत समितीचा आमचा उपसभापती राहुल मसराम, आमच्या पंचायत समितीच्या सदस्य प्रियंका लोखंडे, आमचा पंचायत समितीचा सदस्य मांडसकर, बाजार समितीचा आमचा संचालक भिका भोयर आणि त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांनी आज आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये असंख्य मोठ्या संख्येने काही दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये परत एकदा मोठा पक्षप्रवेश होणार आहे। आज सुरुवात आहे, कारण ग्रामीण भागामध्ये आमची जिल्हा परिषद एक हाती आम्ही सत्ता मिळवणार आहोत। येणारी नगर परिषद, येणारी नगरपंचायत संपूर्ण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीमय होणार आहे। नागबीळकर सभापती, पंचायत समिती उमरेड। आमच्या गावाचा जर विकास करायचा आहे तर आम्ही बावनकुळे केलेली आहे, त्यांच्यासाठी म्हणून आम्ही पक्षप्रवेश करतो आहे। बस एवढंच होतं।